पुढे जाऊ एक महत्त्वाची बातमी येते। चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपचं लायसन्स स्थगित करण्यात आलेलं आहे। फार्मा कंपनी आय ड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्यामुळे ड्रग कंट्रोलरने ही कारवाई केलेली आहे। सर्वात आधी पुढारी न्यूजनं या आय ड्रॉपच्या दाव्याकडे लक्ष वेधलेलं होतं। फार्मा कंपनीच्या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावरती चर्चा घडवलेली होती। आय ड्रॉपच्या परिणामाबद्दल नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख यांनी अभ्यासपूर्ण अशी भूमिका मांडलेली होती। आय ड्रॉप लायसन्स स्थगितीला फार्मा कंपनी न्यायालयामध्ये आता आव्हान देणार आहे, अशा स्वरूपाची माहिती सध्या हाती येते आहे। महत्त्वाची बातमी आहे, चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपचं लायसन्स अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे। फार्मा कंपनी आय ड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्यानं ड्रग कंट्रोलरने याबद्दलची कारवाई केलेली आहे। सर्वात आधी पुढारी न्यूजनं याकडे लक्ष वेधलेलं होतं। आय ड्रॉपकडनं याबद्दलचा दावा करण्यात आलेला होता। फार्मा कंपनीच्या क्रांतिकारी संशोधनाच्या दाव्यावरती पुढारी न्यूजनं चर्चा घडवून आणलेली होती। आय ड्रॉपच्या परिणामाबद्दल नेत्रतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख यांनी अभ्यासपूर्ण अशी भूमिका मांडली आणि त्यानंतर आता जी बातमी समोर येते त्यानुसार ड्रग कंट्रोलरने या आय ड्रॉपवरती कारवाई केलेली आहे। चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे, स्थगित करण्यात आलेलं आहे। फार्मा कंपनी आय ड्रॉपला वेगळ्या पद्धतीने प्रमोट करत असल्याचं ड्रग कंट्रोलरने म्हटलेलं आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर रागिणी पारेख सध्या आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, आपण यापूर्वी सुद्धा जेव्हा ही बातमी समोर आली होती तेव्हा बोललो होतो, तुम्ही अगदी अचूक या सगळ्याचं विश्लेषण केलेलं होतं आणि आता या ड्रॉपबद्दल जी लायसन आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। कसं बघायचं याकडे? एखादं ड्रग, एखादं औषध ज्या गोष्टीसाठी आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं प्रमोशन करणं हे कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये अडचणीचं ठरताना दिसतंय? त्यांचं लायसन्स ह्या ड्रग बद्दल त्यांनी विड्रॉ केलेलं आहे, त्याची माहिती अजून आम्हाला माहिती नाहीये। एक पत्र आमच्याकडे होता की त्यांनी परमिशन दिली होती हा ड्रॉप्स वापरण्याची। आता हे ड्रॉप नवीन संशोधन नाहीये, ते अनेक वर्षापासून काचबिंदूसाठी वापरले जात आहे, हे सत्य हकीकत आहे। आणि जे त्यांनी म्हणजे चष्म्याचा नंबर जातो, पण कसं आहे की एका ड्रॉपनी जात नाहीये, ते ओव्हर द काउंटर देता येत नाहीये, ते सगळं स्पष्टीकरण करणं गरजेचं होतं। त्यांनी परमिशन DGCIनी दिलेली होती हे खरं आहे, तर त्यांनी पण शहानिशा करणं गरजेचं होतं की त्यांनी अमुक त्यांना अटी घातल्या पाहिजे होता की तुम्ही असं प्रमाणे प्रिस्क्राईब करा किंवा तुम्ही हे सगळं करा, किंवा त्यांचं किती त्यांनी रिसर्च केलंय ते त्यांना पण पाहून घेणं गरजेचं होतं। आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आता जे काय झालेलं आहे मीडियामध्ये किंवा जिथे, तर मी फक्त रुग्णांना एवढं सांगू इच्छिते की हे ड्रॉप्स किंवा कुठलेही ड्रॉप्स स्वतःहून घेऊन टाकू नये, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन अनुसारच करावे सगळेच। म्हणजे फक्त हे नाही, पण ओव्हर द काउंटर जे आपल्याकडे मिळतात ते खरी गोष्ट नाहीये, कारण ते डॉक्टर नसतात। तर प्रत्येक रुग्ण किंवा प्रत्येक मनुष्यानी, आपण जेव्हा अमेरिकेत जातो तर तेव्हा ओव्हर द काउंटर तुम्हाला ड्रग्ज मिळत नाही, तर इथेही आपण काळजीपूर्वक ओव्हर द काउंटर कुठलेही ड्रग्ज न घेता किंवा ड्रॉप्स किंवा गोळ्या न घेता डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घेतलं पाहिजे, हे माझ्या सगळ्यांसाठी आव्हान आहे। हे ड्रॉप्स पण जर त्यांनी प्रिस्क्रिप्शन द्वारा घेतले असते तर नक्की जे नेत्रतज्ञ आहेत त्यांनी सावचेतीपूर्वक वापरले असते। त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ह्या ड्रॉप्सद्वारे आपण एक लेसन शिकू शकतो की कुठलेही ड्रॉप्स, औषध, गोळ्या ओव्हर द काउंटर नाही घेतले पाहिजे। त्याची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला प्रत्येक वस्तू कस्टमाइज असते, आजार कस्टमाइज असतात, तर आपल्या शरीराला, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला काय सूट होते ते फक्त डॉक्टरांनाच माहिती असतं। त्यामुळे कुठल्याही गोळ्या, ड्रॉप्स, औषधं घेत असताना फक्त आणि फक्त डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घेतलं पाहिजे, हा माझा आव्हान आहे। बरोबर आहे डॉक्टर, अत्यंत महत्त्वाचं तुम्ही बोललात। त्यामुळे प्रत्येकानं धडा घ्यावा अशी बातमी आहे आणि असा हा निकाल आहे।